पहाटे विसर्जन होईपर्यंत पाहत राहणार आहोत। लालबागचा राजा आता नुकताच कुठे मंडपातनं निघालेला आहे। तर मुंबईचा राजा आपण या ठिकाणी पाहतोय। 1928 ला या राजाची स्थापना या ठिकाणी करण्यात आली। तर श्रॉफ बिल्डिंग वरची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय आणि एक एक मिरवणुका या ठिकाणाहून जाणार आहेत। श्रॉफ बिल्डिंगचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक वेळेला श्रॉफ बिल्डिंगच्या इथूनच प्रत्येक बाप्पा विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर जात असतो। तर लालबागच्या राजाची ही दृश्य आपण थेट पाहतो। एक झलक पाहण्यासाठी लाखोंची गर्दी या ठिकाणी झालेली असते। पदस्पर्श दर्शन आणि त्याचबरोबर मुखदर्शन याच्या लाखोंच्या रांगा आपण आतापर्यंत या ठिकाणी पाहिलेल्या आहेत। दरवर्षी एक वेगळा रेकॉर्ड या ठिकाणी होत असतो। तर कोळी बांधवांनी लालबागच्या राजाची स्थापना या ठिकाणी केली। तर मुंबईच्या राजाची ही दृश्य आपण इथे पाहतो। सर्वात जुने आणि प्रतिष्ठित गणेश मंडळांपैकी असे एक मंडळ म्हणजे मुंबईचा राजा। राजा भासावा अशीच मूर्ती या ठिकाणी साकारली जाते आणि विशेष म्हणजे कोणताही साचा न वापरता अखंडपणे ही मूर्ती या ठिकाणी साकारली जाते। तर मुंबईचा राजा सगळ्यात आधी या ठिकाणी विसर्जनासाठी निघतो आणि मुंबईच्या राजानं लालबाग क्रॉस केल्यानंतरच लालबागचा राजा हा आपल्या मंडपातून बाहेर येत असतो। म्हणजे पहिला मान हा मुंबईच्या राजाचा। ढोल ताशांच्या गजरामध्ये बाप्पाला या ठिकाणी निरोप दिला जातो। मुंबईच्या राजाची ही मिरवणूक सकाळी 7:30-8 पासून सुरू झालेली आहे। हा राजा मंडपातून बाहेर पडला आणि त्यानंतर इतर मंडळांचे गणपती जे आहेत ते विसर्जनासाठी निघालेले आहेत। लालबागच्या राजाची मिरवणूक देखील सुरू झाली आहे, मात्र राजा अद्यापही मंडपातच आहे। तर मुंबईचा राजा लालबागचा मंडळ जसा क्रॉस करेल त्यानंतरच लालबागचा राजा विसर्जनासाठी निघणार आहे। तर आणखी एका रूपातला हा गणपती बाप्पा आपण या ठिकाणी पाहतो। लालबाग परिसरामधून बाप्पावर फुलांचा वर्षाव केला जातो। तर हा बाप्पा आता ITC समोर या ठिकाणी आलेला आहे। परळचा महाराजा या ठिकाणी आपण पाहतो। मुंबईमधली सगळ्यात खरं तर बॅलन्सिंग अशी ही मूर्ती मूर्तिकार अरुण दत्ते यांनी ही मूर्ती साकारलेली आहे। तर मुंबईच्या राजाची ही मूर्ती आकाश तिरमल या मूर्तिकारानं साकारली आहे। प्रभू श्रीरामासाठी श्री हनुमानानं कैलासावरून शिवलिंग आणलं आणि तशी ही मूर्ती या ठिकाणी साकारण्यात आली आहे। बाप्पाचं कशा प्रकारे या ठिकाणी स्वागत केलं जातं आपण पाहतोय। सर्वात उंच मूर्तीची परंपरा 1977 सालापासून सुरू झाली। जवळपास 48 वर्षांपासून ही परंपरा अखंडितपणे या ठिकाणी सुरू आहे। भक्तांना आशीर्वाद देणारी मुंबईच्या राजाची ही मूर्ती। तर ही मूर्ती सुंदर अशी मूर्ती आपण या ठिकाणी पाहतो। उत्कृष्ट बॅलन्सिंगची पुरस्कार मिळालेली अशी ही मूर्ती। तर परळचा महाराजा देखील विसर्जनासाठी निघालेला आहे। तर मुंबईचा राजा या ठिकाणी आपण पाहतो। मुंबईचा राजा लालबाग सोडेल आणि त्यानंतर इथून इतर गणपती बाप्पा जे आहेत ते मार्गस्थ होणार आहे। बाप्पाचं ठिकठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं स्वागत केलं जातं। कुठे फुलांचा वर्षाव केला जातो, तर कुठे वरुण राजा देखील बरसताना पाहायला मिळतोय। ढोल ताशांचा गजर, आरतीचा गजर संपूर्ण मुंबईमध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळतोय। तर लालबागचा राजा विसर्जनासाठी निघालाय। शाही मिरवणूक आणि सुंदर अशी ही बाप्पाची मूर्ती आणि भक्तांना आशीर्वादासाठी उठलेला हात।
तर या सगळ्यावर ड्रोननं देखील लक्ष ठेवलं जात आहे। त्याचबरोबर गुलाल उधळत आपल्या बाप्पाला निरोप देण्यासाठी आता भाविक या ठिकाणी जमलेले आहेत। प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल, एक छबी टिपण्यासाठी म्हणून प्रत्येकाची गर्दी या ठिकाणी झालेली आहे। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष या ठिकाणी आपल्याला ऐकू येतोय। तर बाप्पा किती अनोख्या